मस्ती है, पागल है क्या? नमस्कार मंडळी, आज आपण आलोय प्रभू श्री रामांच्या नगरीमध्ये, ज्यालाच राम जन्मभूमी म्हणूनही ओळखलं जातं। तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहताय ते मुख्य प्रवेशद्वार आहे। अयोध्येमध्ये जाण्यासाठी तुम्ही येथून कॅब सुद्धा करू शकताय। त्यासाठी तुम्हाला पर पर्सन 20 ते 25 रुपये द्यावे लागतील। रात्रीचे 8:30 वाजलेत, बघू आता दर्शन घडते की नाही ते। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठे मोठे स्तंभ उभे केलेत आणि रस्त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला रामायणातील प्रसंग अगदी हुबेहूब मांडलेत। अर्थात अजून खूप काही काम बाकी आहे, पण ते सुद्धा लवकरच पूर्ण होईल। त्यानंतर आम्ही येऊन पोचलो लता मंगेशकर चौकात। भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हा चौक बांधण्यात आलाय। खरंच हे बघून खूप भारी वाटलं। अनेक जण तिथे फोटो काढत होते, म्हणून आम्ही पण काही फोटो काढले। त्यानंतर आम्ही गेलो राम मंदिराकडे। हाय गाइस, हम आए अयोध्या में मंदिर जी का दर्शन करने आए। आपको हम बताते हैं कहाँ है। तिथे गेल्यानंतर असं समजलं की मंदिर आता दर्शनासाठी बंद झालंय, ते आता सकाळीच खुलं होईल। तिथून तसंच परत फिरावं लागलं। हाँ चलो चलो। हाँ मस्ती है, पागल है क्या? हाँ स्टार्ट। हाँ यस ब्रो, स्टार्ट। ये ब्रो एवढी इंग्लिश मग आम्ही जवळच असलेल्या हनुमानगडी मंदिराकडे जायचं ठरवलं। तिथे गेलो तर ते पण मंदिर बंद झालेलं। मग असं समजलं की मंदिराच्या मागच्या बाजूनं जा, म्हणजे तुम्हाला आरती आणि दर्शन हे दोन्ही पण होऊन जाईल। मग काय, आम्ही लगोलग निघालो आणि थोडा वेळ तिथे बसलो। मग आरती झाली। आरती करत असताना मन एवढं प्रसन्न होतं की काय सांगू तुम्हाला। हनुमान मंदिरामध्ये कशी आरती होते ते दाखवतो तुम्हाला। अयोध्येत 22 जानेवारी 2024 हा दिवस इतिहासात नोंद होईल। याच दिवशी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। अयोध्या मंदिरांचा गड मानला जातो। या ठिकाणी एकापेक्षा एक मूर्ती, जवळपास 8000 मठ आणि मंदिरे आहेत। त्यातील सर्वात प्रसिद्ध हनुमानाचे मंदिर, ज्यालाच हनुमानगडी म्हणूनही ओळखलं जातं। या ठिकाणी साक्षात हनुमानजींचा सहवास असतो अशी श्रद्धा आहे। त्यामुळे या मंदिराचे दर्शन न घेता रामलल्लाचे दर्शन पूर्ण होत नाही। हे मंदिर खूप काही रहस्यांनी भरले आहे। खूप कमी जणांना याची माहिती आहे। हनुमानगडीला इतकं महत्त्व का आणि या मंदिराचे गुप्त रहस्य काय हे जाणून घेऊया। लंकेहून परत आल्यानंतर प्रभू रामाने हनुमानाला या ठिकाणी राहायला जागा दिली होती। त्यामुळे हे हनुमानाचे घर आहे असं म्हटलं जातं।
अथर्ववेदानुसार प्रभू रामाने हनुमानाला सांगितले होते की जो कोणी अयोध्येला माझ्या दर्शनासाठी येईल त्याला सर्वप्रथम तुझे दर्शन म्हणजे हनुमानाचे दर्शन घ्यावे लागेल. आजही लोक रामलल्लाच्या दर्शनाआधी हनुमानगडी येथे जाऊन दर्शन घेतात. हनुमान या ठिकाणी आजही विराजमान आहेत. त्यामुळे ज्यावेळी अयोध्येत दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ही राम जन्मभूमी सुरक्षित राहिली. धार्मिक मान्यतेनुसार प्रभू राम गुप्तार घाटातून गोकुळला गेले आणि तेव्हा त्यांनी अयोध्येची जबाबदारी हनुमानावर सोपवली होती. रामाचा आदेश हनुमान कधीही मोडू शकत नाही. त्यामुळे आजही अयोध्येची जबाबदारी हनुमान यांच्याच हाती आहे. हनुमान गडीसारखी गुप्त उपासना पद्धत खूप खास आहे. अशी पूजा देशात इतरत्र कुठेही होत नाही. हनुमान गडीमध्ये ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे. वास्तविक ही गुप्त पूजा आहे ज्यामध्ये पुरोहितांशिवाय इतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. ही पूजा पहाटे 3 वाजता होते, ज्यामध्ये पवनपुत्र हनुमान स्वतः पूजेत सहभागी 8 पुजाऱ्यांना प्रत्यक्ष दर्शन देतात. ही पूजा सुमारे 1.5 तास चालते. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे हे पुजारी या पूजेबद्दल कोणालाही काही सांगत नाहीत आणि चर्चाही करत नाहीत, कारण त्यांचीही एक मर्यादा आहे. मंदिराचे दरवाजे पहाटे 4 वाजता भाविकांसाठी उघडतात आणि रात्री 10 वाजेपर्यंत उघडे राहतात. तुम्हीही अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर आधी रामभक्त हनुमानाचे दर्शन नक्की घ्या. दर्शन घेतल्यानंतर आम्ही जेवण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे जेवण केलं आणि जाता जाता एक रबडीचं दुकान दिसलं. थोडीफार सर्वांनीच ती रबडी खाल्ली आणि थोडी शॉपिंगही केली आणि लगेचच झोपी गेलो, कारण सकाळी लवकर उठून राम मंदिरात जायचं होतं. लवकर उठून आम्ही राम मंदिराकडे गेलो. थंडी खूप होती, त्यामुळे जॅकेट टोपी वगैरे सोबतच घ्या. आम्ही रांगेत उभे राहिल्यानंतर सगळेजण प्रभू श्री रामांच्या नावाचा गजर करत होते. अगदी पहाटे एवढी गर्दी होती की काय सांगायला नको. मंदिरामध्ये आत जायच्या आधी तुमच्याकडील मोबाईल, कॅमेरा आणि ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्या सगळ्या लॉकरला जमा कराव्या लागतात आणि परत एकदा पोलीस चेकिंग करतात आणि मगच आतमध्ये सोडतात. एवढी हाय सिक्युरिटी आहे. मंदिराचा परिसर हा खूप मोठा आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. 22 जानेवारी 2024 रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि हा दिवस दिवाळी सणासारखा साजरा करण्यात आला. या समारंभाला देशभरातील 7,000 पेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येतील श्रीराम मंदिर हे भारतातील हिंदूंचे श्रद्धास्थान आणि बहुचर्चित धार्मिक स्थळ आहे. त्रेतायुगात भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या अयोध्येत या मंदिराचे विशेष महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून मंदिराच्या बांधणीबाबत वाद चालू होता. 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येत 2.7 एकर जमीन राम मंदिरासाठी देण्यात आली. त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या शिलान्यासाची धार्मिक व वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली. 22 जानेवारी 2024 रोजी मंदिराची प्राणप्रतिष्ठा अर्थात मूर्ती स्थापनेचा सोहळा पार पडला आणि आता मंदिराचे सर्व दरवाजे भक्तांसाठी खुले झाले आहेत. मंदिर हे भव्य आणि नयन मनोरम असून त्याची लांबी 360 फूट आणि रुंदी 235 फूट आणि उंची 161 फूट इतकी आहे. राम मंदिराचे बांधकाम हे केवळ धार्मिक स्थळाच्या उभारणीपेक्षा अधिक आहे. ते श्रद्धा, धैर्य आणि शांततेचेही प्रतीक आहे. हे मंदिर आगामी काळात हिंदू धर्मात एक महत्त्वाचे तीर्थस्थान आणि पर्यटन आकर्षण बनण्याची शक्यता आहे. या मंदिराच्या बांधणीमुळे देशातील हिंदूंमध्ये आनंद आणि समाधान निर्माण झाल्याचे दिसून येते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येथे दर्शन घेण्याची अपेक्षा करत आहेत. त्यानंतर आम्ही थोडा नाश्ता केला आणि अयोध्येमध्ये आणखी काही मंदिरं पण होती, ती पण आम्ही बघितली. तर ती आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तो